आपण कुठे जाणार आहे? टाइप्स ऑफ इव्हेंट. टाइप्स ऑफ इव्हेंट समजावून घ्या. मे बी 10th ला तुम्ही फक्त त्याची लिस्ट केली होती फॉर मोर इन्फॉर्मेशन साठी, बरोबर. आपण आता ते थोडंसं 11चा बेस आपल्याला घ्यायचं म्हणून आपण ते टाइप्स ऑफ इव्हेंट बेसिक बघणार आहे. डीप मध्ये आपण नंतर रेग्युलर याच्यात बघूयात. व्हॉट इज द टाइप ऑफ इव्हेंट? त्यातला फर्स्ट इव्हेंट जो असतो तो म्हणजे एलिमेंटरी इव्हेंट. एलिमेंटरी इव्हेंट. Now, what is the elementary event? An event which have only one element. Only one element is called as an elementary event. Is called as an elementary event. Now, for example, E for a sample space. आपण एक sample space consider करूयात commonly. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ठीक आहे. मग elementary event means what? Suppose we define a event E that is getting 4, or we can say getting a number multiple of 4. मग आता हे 1 to 6 जी नंबर्स आहे याच्यात मल्टिपल ऑफ 4 कोण कोण आहे? तर फक्त 4 आहे. फक्त कोण आहे? 4 आहे. सो इव्हेंट ई मध्ये काय येईल? फक्त 4 येईल. इव्हेंट ई मध्ये काय येईल? फक्त 4 येईल. आणि याच्यात फक्त एकच एलिमेंट आहे. सो वी कॅन से इट इज एन एलिमेंटरी इव्हेंट. इट इज एन एलिमेंटरी इव्हेंट. नाउ नेक्स्ट आहे सेकंड, दॅट इज इम्पॉसिबल इव्हेंट. इम्पॉसिबल इव्हेंट. आता काही केसेस मध्ये काय होतं, आपण जे फेवरेबल केसेस डिफाइन करतो, आपण जो सबसेट डिफाइन करतो किंवा आपण जो इव्हेंट डिफाइन करतो, इट इज नॉट अ सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेसेस. इट इज नॉट अ सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस. यस, in that case that event is called as impossible event. ज्याच्यामध्ये आपण तो एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्या आउटकमच्या बाहेर आहे. आपण जे आउटकम्स लिहितो ते सोडून आपण काहीतरी प्रिडिक्ट करतो, ते सोडून आपण काहीतरी भाकीत करतो. असं जर घडत असेल तर त्याला आपण इम्पॉसिबल इव्हेंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल ह्या केसमध्ये बघा, आपण एक डाय रोल केली, तिचे आउटकम्स आपल्याला माहिती आहे 1, 2, 3, 4, 5, 6 आहे. पण एखादा म्हटला की आपण डाय रोल केल्यानंतर त्याच्या अप्पर फेस वरती 10 मिळणार आहे. त्याच्या अप्पर फेस वरती काय मिळेल? 10 मिळेल. आता डाय वरती 1 to 6 नंबर्स मार्क्स केलेला आहे, त्यामुळे 10 मिळणार नाही. येतं लक्षात? म्हणजे ह्या केसमध्ये जेव्हा तो इव्हेंट डिफाइन होत नाही, इट इज नॉट अ सबसेट ऑफ अ सॅम्पल स्पेस. तो सॅम्पल स्पेसचा जर सबसेट होत नसेल तर अशा इव्हेंटला आपण काय म्हणतो? इम्पॉसिबल इव्हेंट म्हणतो. आणि ह्या इम्पॉसिबल इव्हेंटच्या केसमध्ये त्याची प्रोबॅबिलिटी 0 असते. त्याची प्रोबॅबिलिटी काय असते? 0 असते. लक्षात राहू द्या. प्रोबॅबिलिटी ऑफ दिस इम्पॉसिबल इव्हेंटला सपोज आपण आय ने डिफाइन केलं तर प्रोबॅबिलिटी ऑफ आय इम्पॉसिबल इव्हेंट ही ऑलवेज किती असते? 0 असते, कारण तसा सबसेट डिफाइन होत नाही. येतं लक्षात? नाउ नेक्स्ट नंबर 3 आहे तो म्हणजे शुअर इव्हेंट. शुअर इव्हेंट असा इव्हेंट की जो पूर्णचे पूर्ण सॅम्पल स्पेस कव्हर करतो. सॅम्पल स्पेस मधले सगळेचे सगळे एलिमेंट कव्हर करतो. त्याला आपण शुअर इव्हेंट म्हणतो. म्हणजे आपण असं काहीतरी डिफाइन केलं की जे केल्यानंतर सॅम्पल स्पेस म्हणजे तो एक्सपेरिमेंट कॅरीड आउट केल्यानंतर ते आपलं खरंच ठरणार आहे, आपण चुकीचं ठरणार नाही. असं जर डिफाइन केलं तर त्याला आपण शुअर इव्हेंट म्हणतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही 10ची एक्झाम दिली आणि एखादा म्हटला मला 0% ते 100% मार्क पडतील. समजतंय मी काय म्हटलं? तो काय म्हणतो, मला 0% पेक्षा कमी मार्क्स पडणार नाही आणि मला 100% पेक्षा जास्त मार्क पडणार नाही. मग त्याला 5% पडले तरी तो खरा ठरला, त्याला 90% पडले तरी त्याला खरं ठरला, त्यांनी 100% मार्क्स पडले तरी खरं ठरलं.
म्हणजे प्रत्येक केसमध्ये ते खरंच आहे. फॉर एक्झाम्पल ह्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण असा इव्हेंट डिफाईन केला, सपोज ई, की गेटिंग अ नंबर लेस दॅन 7. गेटिंग अ नंबर लेस दॅन 7. मग आता ऑब्विसली 1 to 6 हे नंबर 7 पेक्षा लहान आहे, म्हणजे 1 अपेअर झाला तरी ही कंडिशन ट्रू होते. 2 आउटकम मिळाला, कंडिशन ट्रू होते. 3 पडला, कंडिशन ट्रू होते, किंवा 6 पडला, कंडिशन ट्रू होते. म्हणजे हा इव्हेंट ई आणि ही सॅम्पल स्पेस बोथ आर द सेम. Event E and that sample space is both are same. In that case, that event is called as a sure event. That event is called as a sure event. And remember one thing, the probability for sure event is always 1. Probability of sure event is always 1. कारण इव्हेंट आणि सॅम्पल स्पेस मध्ये नंबर ऑफ एलिमेंट्स कसे असणार, सेम असणार. 6 डिवाइडेड बाय 6 किती असणार, 1 असणार. म्हणजे शुअर इव्हेंटच्या केसमध्ये ती प्रॉबिलिटी किती असते, 1 असते. म्हणजे लिस्ट प्रॉबिलिटी, कमीत कमी प्रॉबिलिटी जी आपल्याला मिळते ती असते 0, आणि ती कोणासाठी मिळत असते, इम्पॉसिबल इव्हेंट मध्ये. मॅक्झिमम प्रॉबिलिटी मिळत असते 1, आणि ती कोणासाठी मिळत असते, शुअर इव्हेंटसाठी. ती कोणासाठी मिळत असते, शुअर इव्हेंटसाठी. आता नेक्स्ट जे आहे, जे आता आपल्याला 11th ला लागणार आहे, ते म्हणजे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स. मग आता हे म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स काय? म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स म्हणजे कोणती? सपोज एक सॅम्पल स्पेस आहे यस, आपण हीच घेऊयात परत एकदा. 1 2 3 4 5 6 दॅट इज टॉसिंग अ डाय. आणि याच्यावरती आता 2 इव्हेंट डिफाईन करतो. एक इव्हेंट डिफाईन केला ए, सपोज ऑड नंबर्स घेऊयात आपण 1 3 5, आणि नेक्स्ट घेऊयात इव्हन नंबरचा सेट दॅट इज 2 4 6. दॅट इज बी 2 4 6. ठीक आहे. मग आता ही 2 इव्हेंट्स आहे, यांचं जर आपण इंटरसेक्शन घेतलं, आता हे इव्हेंट आहे थोड्या वेळ विसरून जा, ही इव्हेंट्स आहे थोड्या वेळ विसरून जाऊयात. आपण जर ए आणि बी ला जर सेट्स म्हटलं, फक्त सेट्स आहे, आणि त्यांचं इंटरसेक्शन घेतलं. आता इंटरसेक्शन म्हणजे काय, तर त्या 2 सेट मध्ये कॉमन असणारी एलिमेंट्स, त्या 2 सेट मध्ये कॉमन असणारी एलिमेंट्स. मग जर आपण यांचं इंटरसेक्शन घेतलं तर चेक करा, यांच्यामध्ये कॉमन एकही एलिमेंट नाहीये, म्हणजे ए इंटरसेक्शन बी इज अ एम्प्टी सेट. ठीक आहे, लक्ष द्या परत एकदा. म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स म्हणजे कोणती, की 2 इव्हेंट जर आपण सेम सॅम्पल स्पेस वरती डिफाईन केली, आणि जर त्यांचं इंटरसेक्शन हे जर एम्प्टी सेट असेल, त्यांचं इंटरसेक्शन जर एम्प्टी सेट असेल, तर अशा 2 इव्हेंट्सला आपण म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स असं म्हणतो. फक्त याच्यामध्ये एक कंडिशन लक्षात राहू द्यायची, की हे दोन्ही इव्हेंट जे आपण डिफाईन करणार आहे हे सेम सॅम्पल स्पेस वरती डिफाईन पाहिजे. म्हणजे एक इव्हेंट एका एक्सपेरिमेंट वरती डिफाईन केला आहे, एक इव्हेंट, दुसरा इव्हेंट दुसरा एक्सपेरिमेंट वरती डिफाईन केला, आणि मग तुम्ही त्यांचं इंटरसेक्शन घेताय आणि ते एम्प्टी येतंय. असं जर म्हणत असाल तर त्या 2 एक्सपेरिमेंट, त्या 2 इव्हेंट्सला आपण म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह म्हणू शकत नाही. मी परत एकदा डेफिनेशन डिफाईन करतोय. द 2 इव्हेंट्स डिफाईन ऑन अ सेम सॅम्पल स्पेस एस such that their intersection is a phi, their intersection is an empty set, then that 2 events are said to be mutually exclusive events. That 2 events are said to be mutually exclusive events. आणि A intersection B म्हणजे काय बघितलं होतं आपण? What is the definition of A intersection B? A intersection B means the set of all elements which are present in X belongs to A and X belongs to B. म्हणजे जे दोन्ही सेट्स मध्ये असतील तर. आता दोन्हीसाठी आपण इंग्लिशमध्ये वर्ड्स वापरत मॅथमॅटिकल सायमल्टेनियस, समजावून घ्या. मग A intersection B is a phi empty set
It is defined for a mutually exclusive event. So the another mathematical definition for the mutually exclusive events is the simultaneous occurrence. The simultaneous occurrence of two events is impossible event. इज इम्पॉसिबल इव्हेंट. कारण आपण बघितलंय इम्पॉसिबल इव्हेंट मध्ये काय असतं, नंबर ऑफ एलिमेंट्स किती असतात, 0 असतात. इथे इंटरसेक्शन मध्ये 5 एम्प्टी सबसेट म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाली, 0 झाली. सो म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट जे आहे त्याची नेक्स्ट डेफिनेशन अशी आहे की दी टू इव्हेंट्स आर सेड टू बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह इव्हेंट्स व्हेन देअर सायमल्टेनियस ऑकरन्स इज अ इम्पॉसिबल इव्हेंट. Okay, now next fourth टाइप आहे. फर्स्ट बघितला आपण एलिमेंटरी, सेकंड बघितला इम्पॉसिबल, थर्ड बघितला शुअर, फोर्थ बघितला म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. नाउ फिफ्थ म्युच्युअली एक्झॉस्टिव्ह. म्युच्युअली exhaustive. Now what is the mutually exhaustive? Again the same condition. Again the same condition, that is the two events defined on the same sample space. ही कंडिशन खूप इम्पॉर्टंट आहे की ते दोन इव्हेंट्स जे डिफाइन करतोय आपण ते दोन इव्हेंट्स सेम सॅम्पल स्पेस वरती डिफाइन पाहिजे. सपोज ए इथे डिफाइन करूयात आपण, ए आहे 2 3 आणि बी इव्हेंट डिफाइन करूयात, बी आहे 1 4 5 6. ठीक आहे. आता ए आणि बी डिफाइन करू केलेत कोणावरती, सॅम्पल स्पेस एस वरती. नाउ वी टेक द युनियन ऑफ दीज टू इव्हेंट्स. नाउ व्हाट इज द युनियन? युनियन मीन्स इट इज द कलेक्शन ऑफ ऑल एलिमेंट्स और इट इज द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स विच आर प्रेझेंट इन आयदर ए और आयदर बी, जे ए मध्ये किंवा बी मध्ये असतील असे. मग आता जर कॉमन घेतलं तर 1 आहे, इथे 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 पण आहे आणि 6 पण आहे. बरोबर. जेव्हा आपण ए युनियन बी घेतलं, वी ऑब्झर्व दॅट ए युनियन बी अँड द सॅम्पल स्पेस आर द सेम सेट्स. A union B and the sample space are the same sets. That is, whenever we take the union of that two events, it happens to be a sample space yes, then such two events are said to be mutually exhaustive events. आणि जसं आपण तिथं बघितलं की ए इंटरसेक्शन म्हणजे काय, तर इंटरसेक्शन बी म्हणजे दोघांपैकी दोघांमध्ये असलेली सगळी. बरोबर. सेम वे युनियन म्हणजे काय, दोघांपैकी एकात असली तरीही. सो दिस इज कॉल्ड ॲज ऑकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन इव्हेंट. मग आता याची डेफिनेशन काय असते, हे शब्द लक्षात राहू द्या बरं का. आपण जेव्हा तुम्ही 11th किंवा 12th येणार आहे, जेव्हा आपल्याला थेरॉटिकल प्रॉब्लेम सोडवायची आहे, त्यावेळेस आपल्याला कॉन्सेप्ट असा असतो की फाइंड द प्रॉबॅबिलिटी ॲट गेटिंग ॲटलिस्ट वन, फाइंड द प्रॉबॅबिलिटी दॅट गेटिंग बोथ, ही शब्द वापरायचे. मग जिथं बोथ किंवा सायमल्टेनियस शब्द येणार आहे त्यावेळेस आपण त्यांचं काय घेणार आहे, इंटरसेक्शन घेणार आहे. जेव्हा आपण ॲटलिस्ट वन म्हणणार त्यावेळेस काय घेणार आहे, युनियन घेणार आहे. त्यामुळे हे शब्द लक्षात राहू द्यायचे. व्हॉट इज द ए युनियन बी? ए युनियन बी मीन्स द ऑकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन ऑफ ए अँड ऑर बी, ए ऑर B. So A union B, and remember that whenever the two events are mutually exhaustive, two events are mutually exhaustive, then its probability is 1. Its probability is always 1 because it is the sure event. कारण तो इव्हेंट दोघांचा ऑकरन्स आणि सॅम्पल स्पेस काय असते, सेम असते. सो म्युच्युअली एक्झिस्टिव्ह इव्हेंटची अनदर डेफिनेशन, द डेफिनेशन other definition for mutually exhaustive event is whenever the two events are said to be mutually exhaustive when the occurrence of at least one event is a sure event. Occurrence of at least one event is a sure event. आणि काही केसेस मध्ये समजावून घ्या. फॉर एक्झाम्पल तुमच्या समोर आहे ए डिफाइन केला आपण ऑड नंबर्स, बी डिफाइन केला इव्हन नंबर्स. आता जर तुम्ही क्रॉस व्हेरीफाय केलं तर त्यांचं इंटरसेक्शन हे 5 आहे
एम्प्टी आहे म्हणजे ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह आहेत. त्याच्यानंतर यांचं जर युनियन घेतलं ए युनियन बी, दॅट इज ऑकरन्स ऑफ ॲटलिस्ट वन इव्हेंट घेतलं तर इट बिकम्स 1 2 3 4 5 and 6, that is becomes a sample space. That is, these two events A and B are both mutually exclusive and mutually exhaustive at a time. In that case, we say that A and B are the partitions on that sample space. A and B are called as partitions on that sample space. ओके, इथपर्यंत लक्ष येत आहे. हे पार्टिशन्स ऑन अ सॅम्पल स्पेस वरती आपल्याला एक फेमस बेज लॉ आहे, तो आपण 11th ला बघणार आहे. कोणता लॉ आहे? बेज लॉ. तो डिफाईन आहे कोणावरती? पार्टिशन्स वरती. व्हॉट इज द पार्टिशन? द टू इव्हेंट्स और मोर दॅन टू इव्हेंट्स आर सेड टू बी partitions of an sample space when they are mutually exclusive and mutually exhaustive at a time or simultaneously. ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्हची पण कंडिशन सॅटिस्फाय करतात, म्हणजे त्यांच्यात कॉमन एलिमेंट कोणता पण नाही आहे. आणि म्युच्युअली एक्झिस्टिव्हची पण कंडिशन सॅटिस्फाय करतात की त्यांचं युनियन घेतलं काय मिळतं आपल्याला? ओरिजिनल सॅम्पल स्पेस मिळते. अशा दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय करत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? त्याला आपण म्हणणार आहे पार्टिशन ऑन दॅट सॅम्पल स्पेस. ठीक आहे, इथपर्यंत आपण आपली ही प्रॉबॅबिलिटी आहे. बेसिक प्रॉब्लेम्स तुम्ही 10th ला सोडवा. ठीक आहे, बाकी आपण 11th ला बघणार आहे.